नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन सोप्या पद्धतीने कसे करावे, सहजच होईल अशी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीचा महिना मानला जातो. विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा महिना असतो. मार्गशीर्षच्या गुरुवारी विवाहित महिला व्रत करतात, पूजापाठ करतात, कथा वाचतात आणि शेवटच्या गुरुवारी इतर विवाहित महिलांना घरी बोलावून उद्यापन केले जाते. तर हे उद्यापन सोप्या पद्धतीने हिंदू शास्त्रानुसार, स्वामी केंद्रानुसार किंवा कसं करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की जाणून घ्या. मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार हा 18 डिसेंबर 2025च्या दिवशी आहे. हा शेवटचा गुरुवार आहे. तर या दिवशीच तुम्ही उद्यापन करायचे आहे. आता उद्यापन कसं करायचं, तर सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही तुमचा उपवासच असेल तर तुम्ही सगळ्यात आधी पूजा मांडणी करून तुमची पूजा कथा वाचून घ्यायची आहे. मार्केटमध्ये किंवा जिथे पोथी पुस्तक मिळतात तिथे महालक्ष्मी व्रताची पोथी मिळते. तर त्या पोथ्या तुम्हाला घेऊन यायच्या आहेत. त्या तुम्ही 7, 11 या संख्येत आणायच्या आहे. 5 आणल्या तरी चालतात, 7 आणल्या तरी चालतात, 11 आणल्या तरी चालतात. कारण आपण जेवढ्या पोथी घरी आणू तेवढ्या विवाहित महिलांना आपल्याला घरी बोलवायचं असतं. मग तुम्ही जर 5 महिलांना बोलवणार असाल तर 5 पोथी आणा. 7 महिलांना बोलवणार असाल तर 7 पोथी आणा. 11 महिलांना बोलवणार असाल तर 11 पोथी तुम्ही आणायच्या आहेत. त्यानंतर विवाहित महिलांना पोथीसोबत एक फळ सुद्धा दिलं जातं. मग ते फळ सफरचंद असेल, संत्री असेल, केळी असेल, चालेल. एक एक फळ द्यायचं आहे. म्हणून फळं सुद्धा जेवढी पोथी आणू तेवढे फळं सुद्धा आणायचे. आता 5, 7, 11 या संख्येत तुमच्या आजूबाजूच्या महिलांना, फक्त विवाहित महिलांना, आणि हे सगळं विवाहित महिलेनेच करायचं आहे. विवाहित महिलांना घरी बोलवायचं. एकत्र बोलवलं तरी चालेल, एक एक करून महिला आली तरी चालेल, काही हरकत नाही. एक एक करून आली तर एकेकाची ओटी भरा. सगळ्या एकत्र आल्या तर सगळ्यांची एकत्र ओटी भरा. ओटीमध्ये तांदूळ न घेता गहूचा वापर करावा. विवाहित महिलांची ओटी भरावी. ओटीमध्ये पोथी जी आपण विकत घेतली आहे, एक पोथी, एक फळ आणि 5 किंवा 7 मूठ तांदूळ न टाकता आपण गहू टाकावे. फक्त गहूने ओटी भरायची आहे. असं 7, 5 किंवा 11 महिलांची ओटी तुम्ही भरायची आहे. त्यानंतर विवाहित महिलेला तुम्ही काही प्रसाद स्वरूपात, जी आपण पूजा मांडणी केलेली आहे तिच्या प्रसाद स्वरूपात तुम्ही पेढे, खडीसाखर देऊ शकतात. आणि ज्या महिलांना आपण घरी बोलवलं आहे ती महिला लहान असेल, मोठी असेल वयाने, तरी तुम्ही तिचा आशीर्वाद पाया पडून घ्यायचा आहे. कारण असं मानलं जातं जेवढ्याही महिलांना आपण घरी बोलवलं आहे ती लक्ष्मी स्वरूप आहे. म्हणून लहान असेल, मोठी असेल, तिचा आपण आशीर्वाद नक्की घ्यावा. तर अशा रीतीने सोप्या पद्धतीने तुम्ही हे उद्यापन करू शकता. तुम्हाला खर्च आहे तो फक्त पोथी घ्यायचा, महालक्ष्मीची पोथी घ्यायची, वैभव लक्ष्मीची नाही, आणि फळ आणायचं. बस एवढं सोप्या रीतीने तुम्ही हे करायचं आहे. 12 वाजेच्या आत दुपारी नाही झालं तरी काही हरकत नाही. 4-5 वाजेच्या आत संध्याकाळ सूर्य मावळण्याआधी तुम्ही हे सगळं उद्यापनाचं काम पूर्ण करून घ्यावं. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.